राष्ट्रभावनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर भावनो तुम्ही आता सुरुवातीला जसा पद्धतीचा व्हिडिओ बघितला आहे सेम आता तशा पद्धतीचा व्हिडिओ आज आपण बनवणार आहे। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही आताच एक लाईक करून टाका। चॅनलवर जर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की तुम्हाला माहिती असते तर रोजच आपण अशाच प्रकारचे नवीन खतरनाक व्हिडिओ बनवतच असतो। त्याचे नोटिफिकेशन देखील तुम्हाला हवी आहे, त्यामुळे नोटिफिकेशन देखील तुम्ही ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे। आणि भावनो व्हिडिओ थोडासा आजचा किचकट जाऊ शकतो तुम्हाला, त्यामुळे यार पूर्णच बघा तुम्ही, कारण की नंतर तुम्हाला इमेजेस वगैरे व्यवस्थित ॲड करता येणार नाही। त्यामुळे व्हिडिओला पूर्णच बघायचं आहे। आणि तरीही काही प्रॉब्लेम आले तर इंस्टाला मेसेज करायचा आहे, तिथे रिप्लाय देतच असतो। टेलिग्राम देखील जॉईन करून घ्या, लिंक सर्वांची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सोबतच या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल आपण जे काय वापरलेलं आहे सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक भेटेल, आणि तिथे सर्व मटेरियल आपण अवेलेबल करून दिलेले आहे। तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता। डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला या 2 प्रीसेट तिथं आपल्या अलाइट मोशन म्हणजे आपल्या वेबसाईटवर भेटून जाईल। तिथून जस्ट आपल्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे। इनपुट केल्याच्यानंतर व्हिडिओ बनवण्याच्या आधी भावनो तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी बीटमार्कला ओपन करायचं आहे। ज्यावेळेस बीटमार्कला ओपन कराल त्यावेळेस अशा पद्धतीचं आपण ॲड करून या ठिकाणी ठेवलेलं आहे भावनो, ठीक आहे। अशा पद्धतीचं इथे या ठिकाणी ॲड करून असणार आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला या ठिकाणी जे आपण इमेजेस वापरलेले आहे ते मात्र ज्या रेशोमध्ये वापरलेले आहेत त्या रेशोमध्ये आपल्याला इमेजेस क्रॉप करून घ्यावं लागतील, ओके, सुरुवातीला तर। आणि आता बऱ्याच लोकांना माहिती नसेल आता म्हणजे या कोणत्या रेशोमध्ये आहे हे पण माहिती नाही बऱ्याच लोकांना। तर आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं, इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर तुम्ही जे इमेजेस असणार आहे ते पिक्सल लॅबमधून बनवू शकता किंवा तुम्ही अलाइट मोशनमधून पण बनवू शकता। आपण आज पिक्सल लॅबमधून सांगणार आहोत, ओके। सुरुवातीला तुम्हाला बॅक म्हणजे पूर्ण बॅक येऊन जायचं आहे। तुम्ही आपल्या पिक्सल लॅबला ओपन करायचं आहे। तुमच्याकडे जर ॲप नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो भावनो, ठीक आहे। तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे। आणि आता डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला ओपन केल्याबरोबर तुमच्यापाशी काय अशा पद्धतीचा असणार आहे इंटरफेस। त्यानंतर जे काही टेक्स्ट असणार आहे डिलीटच्या ऑप्शनवर क्लिक करून डिलीट करून घ्यायचं आहे। आता वरती 3 डॉट तुम्हाला दिसत असेल त्यावर क्लिक करायचं आहे। खाली तुम्हाला 5 नंबरला इमेज साईजचं ऑप्शन दिलं आहे त्यावर क्लिक करायचं आहे। आता अशा पद्धतीने आता या ठिकाणी वेट अँड साईज 2 ऑप्शन असणार आहे। तर आता आपल्याला करायचं काय भावनो, जे काही वेट असणार आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला जस्ट इथं 360 टाकायचं आहे। आणि जे हाईट असणार आहे तिथं 1200 लिहून असणार आहे ते पण कट करायचं आहे। इथं 570 टाकायचं आहे। त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतर आपल्याला जे काही खालून हे वाला जो ऑप्शन भेटत असणार आहे मधातलं जस्ट याच्यावर क्लिक करायचं आहे। इनपुटचा ऑप्शन तुम्हाला 2 नंबरलाच भेटेल त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं जे काही इमेजेस तुम्ही कुठं ठेवला असेल तो फोल्डर वगैरे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। इथून बघू शकता 3 लाईनवर क्लिक केल्याच्यानंतर इथून इमेजमध्ये जायचं आहे। मी आता जे इमेजेस ठेवले असणार आहे टेलिग्राममध्ये असणार आहे जस्ट ओपन करून घेतो। इथून तुम्हाला अशा पद्धतीने इमेज जे हवा आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा अशा पद्धतीने भावनो। आता इमेज सिलेक्ट केल्याच्यानंतर खाली तुम्हाला राईटचं ऑप्शन आहे त्यावर जस्ट क्लिक करायचं आहे। नंतर इमेजेस जे असणार आहे ते तुमचं या ठिकाणी आपण दुसरा एक ॲड करून घेऊया। तर काही वेळेस होतो असं, तर ठीक आहे, अशा पद्धतीने इमेज ॲड करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे इमेज असणार आहे ना तो आपल्याला या ठिकाणी फुल स्क्रीनमध्ये अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट इमेजवरती क्लिक करायचं आहे। आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे, अल्ट्रा सिलेक्ट करून घेऊन इथून सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आहे, ठीक आहे। अशा पद्धतीने आपल्याला 4 इमेजेस लागणार आहे, बनवून घ्यायचं आहे। आता अशा पद्धतीने बनवून घेतल्याच्यानंतर बाजूला तुम्हाला रिसिलेक्टचं ऑप्शन आहे त्यामध्ये जस्ट क्लिक करायचं आहे, दुसरा इमेजेस ॲड करायचं आहे, राईटवरती क्लिक करायचं आहे। इमेजेस अशा पद्धतीने आपल्याला बरोबर याला वाढून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे। पुन्हा एक्सपोर्टवरती क्लिक करून आपल्याला इथून अल्ट्रामध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे, ओके। अशा पद्धतीने तुम्हाला 4 इमेजेस बनवून घ्यायचे आहे भावनो, ओके। चला तर मग आता मी इथं 4 इमेजेस बनवून घेतलेले आहे। आता बनवून घेतल्याच्यानंतर इथून आपलं सर्व काम झालेलं आहे। जस्ट आता आपल्याला आपल्या अलाइट मोशनला ओपन करून घ्यायचं आहे। अलाइट मोशनमध्ये आल्याच्यानंतर आपल्या प्रोजेक्टमध्ये येऊन आपल्याला बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे। आता ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला अशा पद्धतीचे काही इमेजेस जे ॲड करून दिलेले असणार आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, जे का सुरुवातीच्या वरचे 4 आपल्याला अशा पद्धतीने इमेजेस सिलेक्ट करून घ्यायचे, ठीक आहे। आपण या ठिकाणी इमेजेस आता चेंज करणार आहोत, आपण पुढे या ठिकाणी इमेजेस आणणार आहोत म्हणून, ठीक आहे। तर इतके 4 सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला इथून आपल्याला अशा पद्धतीने कॉपी 4 लेयर करून घ्यायचं आहे। पुढच्या बीटवर यायचं आहे आणि इथं पेस्ट 4 लेयर, ओके। त्यानंतर पुढच्या आपल्याला बीटवर जायचं आहे, वरच्या इमेजमध्ये क्लिक करून टाईम ड्युरेशनमधून आपल्याला इमेजेस अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे। लक्षात असू द्या भावनो, तुम्हाला टाईम ड्युरेशनचाच वापर करून सर्व इमेजेस अशा पद्धतीने वाढून घ्यायचे आहेत, ओके। म्हणजे सर्व म्हणजे जे काय आपण पेस्ट केलेले असणार 4 इमेजेस वाढून घ्यायचे आहे। पुन्हा पेस्ट 4 लेयर करून घ्यायचं आहे। पुढच्या बीटवर जाऊन आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी 4 पण वाढून घ्यायचे आहेत, ठीक आहे। आता इथून वाढून घेतल्याच्यानंतर सिंपलशी पुन्हा इथं पेस्ट करून घ्यायचं आहे। इथली साईज बरोबर असणार आहे, तर पुन्हा आपल्याला पेस्ट करून घेतल्याच्यानंतर इथं पण आपल्याला
टाईम ड्युरेशनमधूनच आपल्याला सर्व इमेजेस बरोबर बीटनुसार सेट करून घ्यायचे आहे भावनो, हे मात्र तुम्ही लक्षात असू द्या. ओके. त्यानंतर आता आपल्याला इथून सर्व इमेजेस ॲड करून झाल्याच्या नंतर यामध्ये आता इमेजेस आपल्याला ॲड करायचे. आता तुम्हाला बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की यार इमेजेस ॲड करणं तितकं काय सोपं आहे, जस्ट कलर आणि फिलमध्ये जायचं, तर तसं नाही. ओके. तर बघा, जस्ट आपल्याला सुरुवातीचे जे काही 4 इमेजेस असणार आहे त्यामध्ये जस्ट रँडमली तुम्ही आता जे काही बनवलेले असणार आहे तुम्ही इमेजेस तो ॲड करून घ्यायचे आहेत भावनो. ठीक आहे. तर आपण पिक्सल लॅबमधून बनवले होते. जस्ट मी या ठिकाणी आपण जे काही 4 इमेजेस बनवले होते वरच्या बाजूला आले असणार आहे. ठीक आहे. तर जस्ट अशा पद्धतीने इमेजेस आता सिलेक्ट करायचं आहे. वरती प्लसचं बटन दिलं त्यावर क्लिक करायचं आहे. ओके. तर आपला खाली एक इमेजेस ॲड झाले असणार आहे. ओके. अशा पद्धतीने आता दुसरा एक इमेजेस ॲड करून या ठिकाणी सेम अशा पद्धतीने 4चे 4 पण इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. ओके. तर बघू शकता या ठिकाणी आपण 4ही इमेजेस ॲड करून घेतलेले आहे. ठीक आहे. आता इमेजेस 4 ॲड करून झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे यायचं आहे. आता बघू शकता भावनो, या ठिकाणी जे काय तुम्ही जशा पद्धतीचे आता इमेजेस या ठिकाणी ॲड करणार आहात ती मात्र आपल्याला या ठिकाणी बरोबर ॲड करायचं आहे. त्यासाठी बरोबर आपल्याला सुरुवातीला पुढच्या बीटवर यायचं आहे. बीटवर आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, जे इमेजेस आपल्याला चेंज करायचं आहे. ठीक आहे. तर म्हणजे 4ही इमेजेस आपल्याला चेंज करायचे असतात. सुरुवातीला जे खालच्या बाजूला आपल्याला मोठा इमेजेस दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचं अशा पद्धतीने. ठीक आहे. त्याच्यावर क्लिक करण्यापेक्षा तुम्हाला या ठिकाणी थोडंसं पुढे यावं लागेल. ओके. तर या सुरुवातीला तर तुम्हाला थोडंसं पुढेच यावं लागेल सुरुवातीचे इमेजेस ॲड करताना. तर बघू शकता आपण हे जे या ठिकाणी सर्वात खाली जे इमेजेस असणार आहे ते पुढे यायचं आहे थोडंसं अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. स्टारमध्ये क्लिक करायचं आहे आणि जे इमेजेस होतात त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने तर हेच इमेजेस आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे. ओके. तर बघू शकता या ठिकाणी आपला हे इमेजेस होता बरोबर आपण त्या ठिकाणी तो इमेजेस ॲड केलेला आहे. ओके. त्यानंतर पुन्हा इथे यायचं आहे. बघू शकता आता आपण ठीक आहे. तर या थोडंसं पुढे यायचं आहे आणि इथे जायचं आहे आणि जे या ठिकाणी पुन्हा क्लिक करायचं आहे आणि इथे जे काय तुम्ही कोणता इमेजेस बघितला असेल तो इमेजेस पुन्हा अशा पद्धतीने सिलेक्ट करून इथे या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. ओके. फक्त या 4 इमेजेस ॲड करताना तुम्हाला थोडंसं प्रॉब्लेम जाऊ शकते. बाकीचे पुढचे इमेजेस ॲड करताना काही विषय नाही. ओके. त्यानंतर इथे यायचं आपल्याला. बघू शकता या ठिकाणी लहान जे इमेजेस आपण या ठिकाणी बघितला होता तो इमेजेसमध्ये आपल्याला जायचा आहे आणि पुन्हा तो इमेजेस अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी पण आपलं व्यवस्थित झालेलं आहे आणि आता जे काय खालचा इमेज असणार आहे तर 4पैकी आपला आता ही जी एक इमेज असणार आहे तो जस्ट आपण या ठिकाणी अशा पद्धतीने ॲड करून घेऊया. ओके. तर बघू शकता आता आपलं या ठिकाणी जे असणार आहे ते व्यवस्थित झालेलं असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला पुढच्या बरोबर बीटवर यायचं आहे. आता बीटवर आल्याच्या नंतर सिंपल असणार आहे भावनो, तुम्हाला जे काही वरचे 4 इमेजेस दिले असणार आहे ते जस्ट डोळ्यावर क्लिक करायचं अशा पद्धतीने अनहाईट करून घ्यायचे आहे. आता अनहाईट केल्याच्या नंतर जस्ट या इमेजमध्ये क्लिक करून कलर आणि फिल्ममध्ये जायचं आहे. स्टारमध्ये क्लिक करायचं आहे. ज्या इमेजमध्ये आपण क्लिक केलेला असणार आहे तोच इमेजेस अशा पद्धतीने आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. पुढे जायचं आहे. आता या ठिकाणी या इमेजमध्ये क्लिक केले आपण जस्ट इथून आपल्याला आता तोच इमेजेस पुन्हा ॲड करून घ्यायचा आहे. बाकी विषय काय नाही. आता इथून तुम्हाला इमेजेस ॲड करताना काही जास्त प्रॉब्लेम होणार नाही. ओके. तर बघू शकता ज्या इमेजमध्ये मी क्लिक करत आहे ज्या इमेजवर तर ज्या ठिकाणी तो इमेजेस दिसत आहे तेच इमेजेस मी या ठिकाणी ॲड करून टाकत आहे. ओके. अशा पद्धतीने त्यानंतर इथे पण क्लिक करून मी या ठिकाणी हा इमेजेस ॲड करून घेतो. ठीक आहे. तर सोपा असणारा या ठिकाणी काही विषय नाही. तर ओके. तर अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर आता जे काही 4 इमेजेस आपण या डोळ्यावर क्लिक करून अनहाईट केले होते ते जस्ट हाईट करून घ्यायचे. आता ज्या ठिकाणी हाईट केल्याच्या नंतर तर या ठिकाणी मी वेगळा एक इमेजेस ॲड करून घेतला होता. ओके. ओके. तर आता बघू शकता आपण या ठिकाणी पण व्यवस्थित आपलं झालेलं असणार आहे भावनो. ठीक आहे. तर आता सिंपलशी या डोळ्यावर क्लिक करून जे 4 इमेजेस आपण हाईट केले होते अनहाईट त्याला जस्ट हाईट करून घ्यायचं आहे. तर आता बघू शकता आपले या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला इमेजेस दिसत असेल. ओके. अशा पद्धतीने त्यानंतर सेम प्रोसेस असणार आहे. पुढच्या बीटवर जायचं आहे. जे काही 4 इमेजेस वरचे असणार आहे जस्ट अशा पद्धतीने डोळ्यावर क्लिक करून आपल्याला 4ही अनहाईट करून घ्यायचे आहेत. अनहाईट केल्याच्या नंतर सिंपलशी ज्या इमेजमध्ये आपण क्लिक करत आहोत तर इमेजमध्ये अशा पद्धतीने जायचं आहे आणि तिथं पुन्हा तोच इमेजेस ॲड करून घ्यायचा आहे. ओके. आता तुम्हाला जवळपास इथं सर्व समजलं असेल ओकेपैकी. तर आता या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला आता सर्व ॲड करून दाखवत नाही. ओके. तर आपले जस्ट राहिलं तर ते मी लवकर ॲड करून घेतो. ओके. ओके. तर या ठिकाणी मी 4चे 4 इमेजेस ॲड केले. त्यानंतर या डोळ्यावर क्लिक करून मी अशा पद्धतीने हाईट करून घेतो. ओके. तर आता बघू शकता भावनो मी तुम्हाला सुरुवातीपासून एक वेळेस दाखवून देतो. आपली इमेजेस बरोबर या ठिकाणी सेट झालेली असणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघू शकता आपली ओकेपैकी या ठिकाणी इमेजेस सर्वपैकी एक नंबर आपले दिसत आहे. ओके. अशा पद्धतीने सेम ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून तुम्हाला असं शेवटपर्यंत ॲड करून घ्या. आता मी काय तुम्हाला सांगत नाही राव एवढं. तुम्ही ॲड करून घ्या. त्यानंतर पुढची जे प्रोसेस असणार आहे ते आपल्याला करण्यासाठी जस्ट प्लसमध्ये जायचं आहे. या बीटवर यायचं 12/7वर प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. जस्ट इमेज अशा पद्धतीने ॲड करायचं आहे. ओके. तर या ठिकाणी तुम्ही 4.5च्या रेशोमधलेच आपण इमेजेस ॲड करून घेऊया. ओके.
तर त्याच रेशोमधले आपल्याला या ठिकाणी इमेजेस लागणार आहेत. त्या रेशोमधले आपण जस्ट इमेजेस ॲड करून घेऊया. इमेजेस ॲड करताना तुम्हाला जस्ट आपल्याला काय करायचं आहे, ज्या ठिकाणी मी तुम्हाला डबल बीट ॲड करून दिली असणार आहे जस्ट तिथपर्यंत आपल्याला एकच इमेज अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे बनवून, ठीक आहे. तर बघू शकता या ठिकाणी पण डबल बीट असणार आहे आपल्यावाली. तिथपर्यंत येऊन आपण एकच इमेजेस ॲड करत आहोत. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला लास्टपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचे. तर चला आपण या ठिकाणी आता लवकर इमेजेस 4 पण ॲड करून घेऊया, ठीक आहे. ओके, तर या ठिकाणी भावनो आपण ठीक आहे सर्व इमेजेस ॲड करून घेतलेले आहे. चुकून 4 पण म्हटलं होतं मी. ओके, सर्व इमेजेस मी या ठिकाणी ॲड करून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, या इमेजमध्ये इफेक्ट टाकायचा आहे. त्यासाठी जस्ट बॅक यायचं आहे. सेक मी जे तुम्हाला दिला असणार आहे ओपन करून घ्यायचं आहे. खाली जे काही तुम्हाला एक इमेज दिसत असेल त्यावर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉट जाऊन कॉपी पेट. ओके, आणि भावनो पुढे ची पण प्रोसेस थोडीशी वेगळी असणार आहे. पूर्णच व्हिडिओ बघा तुम्ही आता इथपर्यंत जर बघत आले असेल तर, आणि छानशी एक कमेंट करायचं मात्र विसरूच नका तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत आला असेल तर, ठीक आहे. तर बघा सुरुवातीला आपल्याला ज्या ठिकाणी आपण जे इमेजेस ॲड केले असणार आहे त्या इमेजेसला तुम्हाला अशा पद्धतीने हे जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे. ते इफेक्ट पेस्ट करण्यासाठी जस्ट इमेजमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट. ओके, अशा पद्धतीने सॉरी यार आपल्याला जस्ट इमेजमध्ये इफेक्टमध्ये 3 डॉट पेस्ट. ओके, अशा पद्धतीने सर्व इमेजेस तुम्हाला लास्टपर्यंत पेस्ट करून घ्यायचे आहेत, ठीक आहे. तर इतकं झाल्याच्या नंतर तुम्हाला जास्त आता काही करायचं नाही. तुम्ही आता सर्व म्हणजे पेस्ट करून घ्या. त्यानंतर आपल्याला जस्ट एक्सपोर्टवरती क्लिक करून जे व्हिडिओ असणार आहे त्याला तुम्हाला आता एक एक्सपोर्ट करून घ्या. पुन्हा आपल्याला एक वेळेस एक्सपोर्ट करावंच लागतं हो व्हिडिओ नाही तरी पण, त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने आता एक्सपोर्ट करून घ्या. आता मी त्या ऑलरेडी एक व्हिडिओ एक्सपोर्ट करून ठेवला होता. तर आपल्याला अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्ही सरळ सेकीबेकला आपल्या ओपन करू शकता, काही विषय नाही. त्यानंतर इथून आपल्याला मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर जे आपण आता व्हिडिओ बनवला म्हणजे तुम्ही एक्सपोर्ट केला असणार आहे तो फोटो जस्ट आपल्याला आपल्याला तो व्हिडिओ जस्ट ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने तर मी जे काही व्हिडिओ आता आपण एक्सपोर्ट केला असणार आहे तो व्हिडिओ जस्ट अशा पद्धतीने. ओके, आता व्हिडिओ ॲड करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जे काही खालचा इमेज असणार आहे भावनो, ठीक आहे. तर ते आपल्याला जस्ट अशा पद्धतीने डोळ्यावर क्लिक करायचं आहे, इथून अनहाईड करायचं आहे. आणि जे काय आपले हे जे व्हिडिओ असणार आहे तोही आपल्याला काय करायचं आहे, ग्रुपच्या खाली घेऊन घ्यायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. इथून आपल्याला कॉपी लेअर करून घ्यायचं आहे, ठीक आहे. कॉपी लेअर केल्याच्या नंतर तुम्हाला पुढे यायचं आहे. पुढे म्हणजे बरोबर आपल्याला काय करायचं आहे, लास्टला येऊन एक वेळेस हे जे CC प्रीसेट असणार आहे तो तुम्हाला लास्टपर्यंत करून घ्यायचे आहे. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला बरोबर तुम्ही 13:06 पर्यंत यायचं आहे. बरोबर आपल्याला 13:06 पर्यंत यायचं आहे. हे या ठिकाणी आल्याच्यानंतर एक बीट देऊन टाका. त्यानंतर या ग्रुपवर क्लिक करून इथून आपल्याला कॉपी लेअर करून घ्या. त्यानंतर आपल्याला पुन्हा इथं पेस्ट लेअर करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तोच ग्रुप आणि याला तुम्हाला खालच्या बाजूला घ्यायचा आहे. ग्रुप आपल्या डोळ्यावर क्लिक करून अनहाईड करायचं आहे. ग्रुपवर क्लिक करायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, या ठिकाणी अनग्रुप करून घ्यायचं आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक बॉर्डर लावून घ्यायचा आहे. आता बॉर्डर लावण्यासाठी प्लसमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मी तुम्हाला जे बॉर्डर दिला असणार आहे भावनो तोच बॉर्डर तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे, भारी दिसणार आहे अशा पद्धतीने. त्यानंतर लास्टवर जाऊन आपल्याला त्याची साईज वाढवून घ्यायची आहे. आपला व्हिडिओ लगभग त्या ठिकाणी ओके झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला जस्ट सेव्ह करून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. त्याआधी तुमचा लोगो वगैरे लावून एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओ तुम्ही सेव्ह करू शकता. तर इतका सोपा व्हिडिओ होता, नक्की आवडला असेल. एक लाईक झालंच पाहिजे भावनो. बाय.